मला ना आज घरगुती काळा मसाला बनवायचा होता, तर म्हणलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया माझी पद्धत. तर बघा 1 किलो ना साधी मिरची घेतली आणि पावशेर ना बेडगी मिरची घेतली. तर बेडगी मिरची ना पहिल्यांदाच वापरायला लागली मी आणि म्हणलं चला बघूया पहिल्यांदा वापरून. आणि बघा इकडे ना असं खोबरं घेतलेलं आहे. तर मी सगळे जे मसाले घेतलेत ना ते सगळे अंदाजाने घेतलेत. आणि हे जे कच्चे मसाले आहेत ना सगळं मी निवडून व्यवस्थित प्लास्टिकच्या कागदात ना पॅक करून ठेवले, कारण चादळणार नाही म्हणून. आणि कांदा बी बघा सगळं असं भाजून घेतलाय, छान मस्त खरपूस कांदा भाजून घेतलाय. आणि धने वगैरे सगळे नीट करून घेतलेत निवडून. अगदी एक छटाक हळकून, म्हणजे एक छटाकमध्ये ना अगदी 5 हळकुंड आलेत बघा. तर असं छान सगळा मसाला भाजून झालेला आहे. आणि सगळं जे जे मसाले होते ना ते सगळे मी एकत्रच मिक्स केलेत, फक्त खोबरं ना तेच वेगळं ठेवलंय. आणि बघा झाला आपला एकदाचा मस्त असा मसाला बनवून घरगुती काळं तिखट. अशा पद्धतीनं बापरे वास तर इतकी खूप छान असं सुटली होती ना, तर काही विचारायलाच नको, तर मस्त वास सुटली होती. तर मग चला म्हणलं, तर संध्याकाळी बघा लगेचच मसाला पण ट्राय करून बघितला, तर खूप छान असं भाजी पण झाली होती. तर तुम्हाला पण कसं वाटलं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा.